हो सासूबाई उडात. अरे या भाऊजी आलात या. बाहेर या. काय एवढं झालं काय चिडायला? या बसा. मी काय इथे बसायला नाही आलोय. तुमच्या बहिणीला माझी आई नको, वडील नको, भाव नको, बहीण नको, फक्त मीच पाहिजे. ही तुमची बहीण. अहो या, अहो बसून इथं बसा तर. जाऊ दे भाऊजी दादा, या. जाऊ दे. अरे काय ते बघ रागाने गेले. काय झालं ये बस, तुम्हाला पहिले सांग काय झालं ते. काय नाही दादा, त्यांच्या घरात का मी मोलकरीण म्हणून गेले काय कामाला? मी फक्त त्यांना एवढीच बोलली की आपण सेपरेट राहू. तर नको म्हणतं. त्यांच्या बहिणीचा करा, भावाचा करा, आई वडिलांचा करा. त्यांच्या का तुला कामात मदत नाही करत ते? करतात मदत, सर्व करतात. मग अजून काय पाहिजे तुला? काय नाही, मला बाहेर राहायचं आहे. आम्ही दोघंच राहू सेपरेट. मी असंच म्हटले त्यांना, पण नाही म्हणतात ते. बरं झालं तू आलीस. असं सुप्रिया पण माझ्या कधीपासून मागे लागले, मला पण तिकडे तुमच्याबरोबर घेऊन जा. पण आई इथं एकटी असल्यामुळे तिला मी तिला नेली नाही. आता तू आलेस ना, आता मग आईच्या जोडीला तू होशील. ठीक आहे, मग तू राहता इकडे. दादा तू असं कसं बोलतोस? आता आपल्या आईचं वय झालंय, वहिनीला सोबत राहायला नको का आईच्या? एवढं तुला समजतंय की आपल्या आईबरोबर आपला दादा वहिनी राहिली पाहिजेत. मग भाऊजींना वाटत नाही का त्यांच्या आई वडील त्यांच्याबरोबर राहिले पाहिजेत म्हणून? ते काय चुकीचे बोलले का मग तुला मगाशी? सॉरी दादा, माझं चुकलं. बरं झालं तुम्हाला माझी जाणीव करून दिलीस. ठीक आहे, मी जाते. थांब, मी पण येतो तुला सोडायला. हा. चल आपण दोघे जाऊ.